हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद चॅप्टर 8 भाग 16 गुणांचं प्रमाण आणि जातींची निर्मिती. गुणांच्या मिश्रणाने जाती तयार होतात आणि जात एखाद्याची कारकीर्द, विवाहविधी, जीवन पद्धती, अन्न प्राधान्य, राजेशाही थाट, व्यावसायिक वृत्ती किंवा कंजूस प्रवृत्ती, बोलण्याची तऱ्हा, वर्तन वगैरे ठरवते. ही विभागणी तंतोतंत बरोबर नाही, कारण या गुणांच्या मिश्रणाचा स्वभावधर्म वैविध्यपूर्ण असतो. त्यामुळे जातीचे पोटविभाग पाडण्यात आले आणि त्यात जातींचे परमिटेशन्स, कॉम्बिनेशन्स दिसून येतात. एक जात आहे जी स्वतःला क्षत्रिय म्हणवते. त्यातील एका सदस्याने सांगितलं की ते विणकर होते. त्याला विचारलं, क्षत्रिय माणूस विणकर कसा होऊ शकतो? त्याने सांगितलं, नेहमी युद्ध नसायचं, म्हणून युद्ध नसताना ते विणकर होतात. मनोरंजक आहे ना? त्यामुळे असं वाटतंय की काही समुदाय मागणीनुसार आक्रमक बनतात, परंतु त्यांना बसून विणकर होणं आवडतं. हे कुठल्या गुणांचं कॉम्बिनेशन? आणि सध्या त्यांच्या समुदायात कोणी विणकाम करत नाही अथवा युद्धात भाग घेत नाहीत. यावरून हे स्थापित होऊ शकेल की व्यवसाय जन्मावर अवलंबून नाही. भारतात असं नेहमी म्हटलं जातं की ब्राह्मण असे वागतात आणि वैश्य तसे वागतात. संस्कृतीत जन्मजात या गुणांच्या कॉम्बिनेशन्सचा स्वीकार केला आहे, जो विशिष्ट पद्धतीने वागतो. माझं कॉम्बिनेशन असं नाही तरी सुद्धा त्याचा स्वीकार करू शकतो. ही जाणीव महान सहिष्णुता देते, ज्यासाठी भारत ओळखला जातो. आपल्यातील त्रिगुणांमुळे वस्तू अनिवार्यपणे विशिष्ट पद्धतीच्या वाटतात. निष्कर्ष हे माणसांच्या इच्छेवर, गुणांवर आधारित असतात. इच्छा व गुण त्या व्यक्तीला परिस्थिती त्या पद्धतीनेच बघायला भाग पाडतात. सारख्या इच्छा असलेल्या लोकांचे निष्कर्ष पण सारखेच आढळतात, जरी बाकीच्या प्रत्येक बाबतीत त्यांच्यात खूप तफावत असली तरी. थोर माणसं एकमेकांशी सहमत होतात. अ मिल्टन नोज अ मिल्टन. म्हणून भारतात लग्न जातीत करण्यावर भर देण्यात येतो, किंवा पाश्चिमात्यात ऑपोजिट अट्रॅक्ट. हे खरं ठरेल जेव्हा दोघांची जीवनमूल्ये म्हणजे त्रिगुण अनुरूप असतील तर. कशासाठी चर्चा, वादविवाद? कोण कोणाला पटवू शकेल का? वेगवेगळ्या इच्छांना वेगवेगळं दिसेल. प्रत्येकजण स्वतःच्या गुणांचा गुलाम असतो आणि त्याप्रमाणे दृष्टिकोन बनतो. वेदांताच्या अभ्यासाने माणसात साक्षीभाव येतो व तो ते बघू शकतो. एखादा उच्च स्तरावर जाण्याचा प्रयत्न करू शकतो, परंतु त्यासाठी स्वतःचे परिश्रम हवेत. दुसऱ्याला तसं घडवणं कठीण आहे. गुलाबाचं झाड कधी आंबे देणार नाही. उत्तम माळी उत्तम गुलाबाचं झाड देऊ शकेल, परंतु त्या बीची गुणवत्ता बंधनकारक असेल.